पण याच्यामागे मला तुमचं एक वाक्य आठवतं, मी थोडासा मागे जाईन. काही वर्षांपूर्वी जेव्हा भगवानगडामध्ये सभा घेण्यावरनं काही वाद झाला होता, तेव्हा तुमचं वाक्य होतं की तुम्ही म्हणालात की गडावर राजकारण नको. आता हा मुद्दा राजकीय असताना याचं राजकारण होतंय आणि त्याच्यातले तुम्ही एक भाग आहात, असं तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही या प्रकारे भूमिका थेट घेतलेली आहे, ही एक प्रकारे राजकीय भूमिका म्हणून बघितली जाईल? सर आपण संपादक आहात. गडावर राजकारण होणार नाही, ते आजपर्यंत झालेलं नाही, याच्या पुढेही होणार नाही. पाठिंबा देणं म्हणजे राजकारण करणं इतका चुकीचा अर्थ आपल्यासारख्या संपादकांनी काढावं हे दुर्दैव आहे माझं. पण ती बघा, हा मुद्दा राजकीय आहे, आपण त्याच्यावरती अजूनही चर्चा करू शकतो. मला त्याच्यावरती काय हा विषयाचा खल होत जाईल, पण तरी तुम्ही आता म्हणून मी बोलतो, ही भूमिका तुम्हाला राजकीय वाटत नाही? राजकीय पक्षांकडनं मागणी होते, अनेक राजकीय सत्तेतले महत्वाचे नेते ही मागणी करतायत. अशा बरं मागणी करणारे नेते सुद्धा कमी नाहीत. तुम्ही जसं म्हटलं, एक मिनिट तुम्हाला शास्त्री थांबवतो, ज्या प्रकारे मागणी केली जाते, बरं मागणी करणारे सुद्धा लोकप्रतिनिधी आहेत. तुम्ही मगाशी निकष लावला की ते खूप मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत, तसे मागणी करणारे सुद्धा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यामुळे ह्याच्यात आपण पडता. माझं काय म्हणणं आहे शास्त्रीजी, तुम्हाला असं वाटलं नाही का की हा मुद्दा राजकीय आहे, ह्याला राजकीय होऊ द्यावा, आपण त्याच्यात कशाला पडावं? सर ऐकून घेता का आता? बिलकुल बिलकुल, बोला. सर, गडावर राजकारण होणार नाही हा माझा संकल्प आहे, बंधन आहेत. पण भगवानगड सामाजिक आहे, राजकीय आहे, आध्यात्मिक आहेत, त्या स्तरावर लक्ष ठेवणं हा काही गुन्हा आहे का? बिलकुल. पण त्याच्याला प्रश्न तर उपस्थित होऊ शकतात ना. मग तुम्हाला का असं वाटतं की एका व्यक्तीला मी सहकार्य करतोय की जो चांगल्या मताने सामाजिक काम करणारा निवडून आलाय, त्याला मी पाठिंबा देतो, याच्यामध्ये काय तुम्हाला अवघड वाटतंय? हत्येचं समर्थन करत नाही आणि पाठिंबा देतो, हे दोन वेगळे विषय आहेत सर. आपण माझाही वेगळा विषय, माझाही कदाचित मी तुम्हाला माझ्याकडनं परत सांगतो. बिलकुल नाही, मला सामान्य लोकांना बोला पूर्ण करा मुद्दा. सामान्य लोकांना काही समजत नाही म्हणून तर ज्ञानेश्वरी समजून सांगावी लागते. आता सामान्य लोकांना तुम्ही काय प्रस्तुत करता त्यांच्या पुढं, त्याच्यावर सामान्य लोकांचं अनुकरण असतं. धनंजयला पाठिंबा हा वेगळा विषय, आणि जो मुद्दा आहे की जो खून झालेला आहे, हत्या झालेली, त्याला भगवानगड समर्थन करत नाही. हे दोन माझे वेगळे वेगळे मुद्दे आहेत सर. नाही, कसं आहे, तुम्ही मला 4 वेळा आठवण करून दिली. मी संपादक आहे, त्याबद्दल धन्यवाद. मी पण तुम्हाला आठवण करू देऊ इच्छितो की तुम्ही सुद्धा शास्त्री आहात, त्यामुळे तुमची भूमिका ही वेगळी असेल. तुमची भूमिका ही न्यायाधीशाची नसेल. शास्त्रीजी असं म्हटलं तर मी काय चुकीचं बोलतोय?